पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी पुण्यातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सुनबाई, 2 विवाहित मुली, जावई आणि नातवंड असा परिवार आहे। सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील। तर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते। पुण्याच्या राजकारणामध्ये सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता। पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता। त्यामुळे सुरेश कलमाडी अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिले। ठसा हा उमटवण्याचं काम केलं आणि सगळ्यांची अतिशय जवळचे असे संबंध त्यांनी निर्माण केलेले होते। परंतु अलीकडच्या काळामध्ये ते वयोमानाप्रमाणे बऱ्याचदा आजारी असायचे। मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि पुणे शहराच्या विकासामध्ये आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत दैनिक पुढारीचे पुण्याचे निवासी संपादक सुनील माळी सर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुनील माळी सर, मोठा राजकीय प्रवास राहिलेला आहे खरं तर सुरेश कलमाडी यांचा, आणि त्यांच्या जाण्यानं केवळ पुण्याला नव्हे संपूर्ण देशाला, संपूर्ण राज्याला दुःख व्हावं असं म्हणावं लागेल। हो, बरोबर आहे। सुरेश कलमाडी यांचं वर्णन करायचं असेल तर सुरेश कलमाडी पहिल्या पायलट होते। एनडीए पास झाल्यानंतर ते एअरफोर्स मध्ये गेले आणि एअरफोर्स मध्ये त्यांना पायलटचं काम केलं। पायलटचं काम करताना त्यांना झालेली वेगाची आणि उत्तुंग स्थान गाठण्याची सवय लागली आणि राजकारणात सुद्धा ती कायम राहिली। सुरेशभाई म्हणजे झंझावात, सुरेशभाई म्हणजे आक्रमकता। पुणे महापालिकेमध्ये स्वातंत्र्यानंतर 1992 पर्यंत काँग्रेसला एकच वर्षाचा अपवाद वगळता, एकाच निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसला महापालिकेमध्ये झेंडा लावता आला नव्हता। तो 92 मध्ये प्रथमच काँग्रेसला स्वबळाचा झेंडा लावता आला आणि सलग 15 वर्षे तो फडकत ठेवता आला। याला कारणीभूत ठरलं ते मुख्यतः सुरेश कलमाडी यांचं नेतृत्व। सुरेश कलमाडी यांनी 92 पासून ते 2002 पर्यंतच्या निवडणुकीमध्ये 2007 पर्यंत काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर जो फडकला तो मुख्यतः त्यांच्या नेतृत्वामुळे। स्थानिक नेतृत्व त्यांनी केलंच, पण त्याबरोबरच प्रदीर्घ काळ दिल्लीत त्यांनी पुण्याचं प्रतिनिधित्व केलं। आता जसं सांगितलं तसं ते राज्यसभेचे सदस्य होते 82 ते 96 आणि 98 मध्ये, लोकसभेचे सदस्य होते 96, 2004 मध्ये। आता हे सदस्यत्व असताना रेल्वे मंत्री म्हणून 95 ते 96 हे 2 वर्ष त्यांनी रेल्वे मंत्री, राज्यमंत्री म्हणून काम केलं। ते करत असताना सुद्धा त्याचा ठसा त्यांचा उमटला। त्यांनी पुणे विभाग हा स्वतंत्र केला, रेल्वेचा पुणे विभाग केला। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याला रेल्वेची कामं झाली आणि या अल्पावधीत सुद्धा त्यांनी त्यांचा ठसा उमटवला। सुरेश कलमाडी हे क्रीडापटू होते, क्रीडा संघटक होते। आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये त्यांचं संघटन कौशल्य दिसलं आणि यामुळे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला केली जाणारी एक घोषणा होती, सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी, आणि ही अत्यंत सार्थ त्यांनी ठरवली। सुरेश कलमाडी म्हणजे झंझावात होते, हे झंझावाती असं व्यक्तिमत्व त्यांच्या शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले। शेवटी खरं माळी सर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी असं त्यांना म्हटलं जायचं आणि ती उपमा त्यांनी खरी सुद्धा ठरवली होती। तोच सबसे बडा खिलाडी आता आज काळाच्या पडद्या आड गेलेला आहे। धन्यवाद माळी सर, तुम्ही या सगळ्या गोष्टींवर उजाळा टाकला त्यासाठी।